रेडी. आंबेगाव तालुक्यातील कळंब पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 वर आता आपण उभे आहोत. आजचा जो हा एक अर्धा तासापूर्वी जो मुसळधार पाऊस झालेला आहे, या पावसामध्ये अक्षरशः आपण बघू शकता या ठिकाणी सगळी दाणादाण झालेली आहे. या ठिकाणी जे काही रहिवासी आहे, या रस्त्याच्या या महामार्गाच्या कडेला जे काही रहिवासी राहतात, या रहिवाशांनी पूर्वी महामार्ग होत असताना तसेच सिमेंट कॉन्क्रिटीकरणचे काम होत असताना कॉन्ट्रॅक्टरला या इथे गटर करण्याची जी काय गरज आहे ती सांगितली होती. त्याच वेळेस बोलून दाखवली होती की पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे पाणी तुंबू शकते आणि अशा प्रकारच्या लोकांना इथे जे शेतकरी लोकांचा हा गोठा आहे, हे घर आहे, या मोटरसायकली पूर्णपणे म्हणजे एक अक्षरशः नदीचं पाणी ज्याप्रमाणे जातं त्याप्रमाणे पाणी हे घरामध्ये घुसलेलं आहे. परंतु कुठल्याही प्रकारचं हायवे जे प्रशासन आहे, पुणे नाशिक महामार्गाचे जे प्रशासकीय अधिकारी आहे, हे या ठिकाणी कामामध्ये लक्ष घालत नाही. आपल्याबरोबर या ठिकाणचे ग्रामपंचायत सदस्य कमलेश वरपे आहेत. काय सांगतो? गेल्या 12 तारखेला सुद्धा पाऊस झाला होता. त्यावेळेस देखील अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळेस देखील नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी आम्ही सांगितलं होतं की या पाण्याची व्यवस्था करा. आज या ठिकाणी पाहू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, घरामध्ये जाण्याची सोय नाही. एकतर तुम्ही गटर करून द्या, नाही तर आम्हाला घरापर्यंत जाण्यासाठी ब्रिज करून द्या, पूल करून द्या. ही या निमित्ताने मी नॅशनल हायवेला विनंती करतो. आणि त्यांनी जर काही केलं नाही उद्या, तर आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ रास्ता रोको करणार आहे, याची त्यांनी नोंद घ्यावी. येथील ग्रामस्थ जे वेळोवेळी सांगून कंटाळलेले आहेत, प्रशासकीय अधिकारी असो किंवा कॉन्ट्रॅक्टर असो, या ठिकाणचे जे संरक्षण कडेड होते ते सुद्धा काढून टाकण्यात आलेले आहे, ते सुद्धा गायब झालेले आहेत. प्रशासन एकीकडे करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी टाकते, 500 करोड 1000 करोड रुपयाचा निधी या पुणे नाशिक महामार्गाकरिता टाकत आहे. परंतु अशा प्रकारच्या कामामध्ये जे काही ओमिशन्स आहेत किंवा जे काही लूपल्स आहेत किंवा काही गोष्टी जे आहेत पळवाटा काही कॉन्ट्रॅक्टर लोक यामध्ये काढत आहेत. आपण या ठिकाणी बोलणार आहोत. माजी सरपंच जे आहेत दत्ता शिरवरपे, ते पण आहेत. काय सांगा? आता हा जो रोड आहे आत्ताचा, याला नॅशनल हायवेला आहे ना, बायपास याच्यापासनं वरचा गणेशवाडी बायपासपासनं तर इथपर्यंत हा सर्व्हिस रोड आहे. परंतु सर्व्हिस रोडचं काम इतके वर्ष रखडलं आहे का लोकांना येण्या जाण्यास सुद्धा विरुद्ध साईडने गाड्या चालवावं लागतात. पुन्हा ऍक्सिडेंट भरपूर होतात. पुन्हा याचे जे गटारपर्यंत पाण्याची व्यवस्था केली पाहिजे नॅशनल हायवेने, ती सुद्धा नॅशनल हायवे त्यांच्या पाणी काढून देण्याची व्यवस्था व्यवस्थित करत नाही. त्याच्यामुळं दैनंदिन या रोडच्या बाजूला राहणाऱ्या ज्या वस्त्या आहेत त्या सर्वच वस्त्यांना इतका मोठा प्रॉब्लेम आहे नॅशनल हायवेमुळं. रस्ता क्रॉस करता येत नाही, सर्व्हिस रोड नाही, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही. याची आमची सर्वांची विनंती नॅशनल हायवेला हीच आहे का लवकरात लवकर सर्व्हिस रोड आणि पाण्याच्या गटाराची व्यवस्था व्यवस्थित करून द्यावी, ही आमची विनंती ग्रामस्थांची. अशा प्रकारे अनेक नागरिकांनी या ठिकाणी फॉलोअप घेतलेला होता. जे पुणे नाशिक महामार्ग प्रशासनचे जे दिलीप शिंदे यांना वारंवार कॉन्टॅक्ट केला होता, सीडी फकीर साहेबांना कॉन्टॅक्ट केला होता, तसेच कदम साहेब जे पूर्वीचे प्रोजेक्ट ऑफिसर होते यांना सुद्धा संपर्क केला होता. आपण या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या घरामध्ये हे पाणी शिरलं आहे त्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत. काय नाव तुझं? आतापर्यंत 3 ते 4 वेळा झाले माझ्या घरात पाणी गेले. रोडवाले त्या दिवशी रात्रीचे 2:30 वाजता आले. मी त्यांना 11 वाजल्यापासून त्यांच्या पैसा त्यांचं मशीन येण्यासाठी थांबलो. त्यांचा आणि बोटावरनं ड्रायव्हर येणार होता त्याच्यासाठी थांबलो. 2:30 वाजता आला, इथं उकारलाय. आज पूर्ण ते ब्लॉक झाले, तिची मोरी होती पाण्याची. तुम्ही घरामध्ये कसं जाणार? आता मला घरात जायला पण जागा नाही. माझा हा 3 वेळा उकडा वाहून गेलाय. हे जे शेतकरी अशा प्रकारे जे काही पशुधन आहे, शेतकऱ्यांचं पशुधन आहे, शेतीधन आहे, याचं सर्व नुकसान होत आहे. तसेच जनावर जे पशु जे आहेत, जे काही त्यांची गाय किंवा बैल आहेत, यांचं सुद्धा जे काही आरोग्य आहे हे धोक्यात आलेलं आहे. वारंवार प्रशासनाला विनंती करून अशा प्रकारचं प्रशासन हे एकदम म्हणजे निर्डावलेलं प्रशासन आहे. कुठल्याही प्रकारची तरतूद ना. सर्व्हिस रोड हा अपघात स्पॉट आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्वी टिकेकरवाडीचा एक शेख जो कुटुंबी आहे, 9 मॅरिड होता, 9 विवाहित होता, तो पण या ठिकाणी एक्सपायर झाला होता. तसेच मध्यरात्रीचे अनेक अपघात झालेले आहेत. हे वरपेमाळ्याचे सर्व जे लोक आहेत हे या ठिकाणी जे अपघात झाल्यानंतर मदत करत असतात, त्या लोकांना वाचवण्याचा मदत करत असतात. त्यानंतर जखमींना सुद्धा दवाखान्यामध्ये पोच करत असतात. अशा प्रकारचे यांना रात्री अपरात्री यांची कामं सोडून हे दिवसभर थकलेले असतात. शेतकरी लोकांना रात्रीचं अपरात्रीचं या हायवेच्या दुर्लक्षामुळे सर्व्हिस रोडचं काम न झाल्यामुळे इथे जे अपघात होतात या अपघाताची मदत करावी लागते. अशा प्रकारे हे शेतकरी आता त्रस्त झालेले आहेत. या शेतकऱ्यांनी त्वरित अशी मागणी केली आहे की त्वरित जर या पुणे नाशिक महामार्ग प्रशासनाने यांचं हे विल्हेवाट, पाण्याची विल्हेवाट, सांडपाण्याची विल्हेवाट केली नाही तर ते हा रस्ता बंद करणार आहेत. आता त्यांनी रस्ता 5 मिनिटाकरता बंद करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मंचर पोलीस या ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं की पुणे नाशिक महामार्ग प्रशासन येत आहे, त्यांच्याही पण तुम्ही वाट बघा. अशा प्रकारे लोकांची तुम्ही गैरसोय करू नका. कळंबहून वरपे मळ्यामधून कळंबहून आयुब शेख, आंबेगाव, पुणे.